नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1 जानेवारी 2023 ते 1 जून 2024पर्यंतच्या वर्षभराच्या चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. भाग 5 ला आपण सुरुवात करत आहोत. जर आपण पहिले 4 भाग बघितले नसतील तर निश्चित चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते पहिले 4 भाग बघावे आणि नंतर हा 5वा भाग तुम्ही बघावा, म्हणजे जेणेकरून तुमचं पूर्ण वर्षभराचं चालू घडामोडी हे रिवाईज होऊन जाईल आणि काही नवीन मुद्दे तुम्हाला त्यातून कळण्यास मदत होईल. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. भाग 5. कितवा भाग आहे हा आपला? हा भाग आहे आपला भाग 5. ठीक आहे, चलो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023. जॉर्ज गोस्पोडिनोव यांनी लिहिलेल्या आणि एंजेला रॉडेल यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या टाईम शेल्टरने 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आपल्याला बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे MPSCच्या परीक्षांमध्ये. कोणत्या पुस्तकाच्या भाषांतराकरता मिळालेला आहे? टाईम शेल्टर हे पुस्तकाचं नाव आहे, लक्षात घ्या, हे साहित्याचं नाव आहे टाईम शेल्टर. ओके, कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? जॉर्ज गोस्पोडिनोव. आणि इंग्रजी ट्रान्सलेशन कोणी केलेलं आहे? एंजेला रॉडेलने केलेलं आहे. या पुरस्काराची सुरुवात म्हणजे बुकर पुरस्काराची सुरुवात 2005 साली झालेली आहे. जॉर्ज गोस्पोडिनोव यांनी लिहिलेल्या आणि एंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाईम शेल्टरने शॉर्ट लिस्टमधील इतर 6 कादंबऱ्यांना मागे टाकून 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. किती होते शॉर्ट लिस्ट झालेले? एकूण 6 मधून टाईम शेल्टरने पुरस्कार पटकवलेला आहे. मूळतः बल्गेरियन लँग्वेजमध्ये, कोणत्या लँग्वेजमध्ये मूळ पुस्तक आहे? बल्गेरियन लँग्वेजमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि युनायटेड किंगडममध्ये मागील वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबरीला वार्षिक पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. येते लक्षात? बल्गेरियनमध्ये प्रकाशित झाली, येते लक्षात, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये अनुवादित आणि युनायटेड किंगडममध्ये मागच्या वर्षी प्रकाशित झालेल्या अशा प्रकारच्या ट्रान्झिशन फेजमधून गेलेल्या एका कादंबरीला वार्षिक पुरस्कार मिळण्याची ती पहिलीच वेळ आहे. हे या 2023च्या बुकर पुरस्काराचं वैशिष्ट्य. 2022ला म्हणजेच गेल्या वर्षी डेझी रॉकवेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या गीतांजली श्रीच्या समाधीला, येतं लक्षात, गीतांजली श्री हे ऑथरचं नाव आहे, येतं लक्षात, पुस्तकाचं नाव आहे, हे पारितोषिक मिळालेलं होतं. ही बाब आपण लक्षात ठेवायची, गेल्या वेळेसचं पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. दॅट इज द सिंगोल, येतं लक्षात, बऱ्याच वेळेला चर्चेत राहिलेलं आहे सिंगोल, येतं लक्षात. सिंगोल कुठं आहे? नवीन लोकसभेत आहे, येतं लक्षात, कुठं आहे? नवीन लोकसभेत आहे. कोणत्या सभागृहात आहे? तर लोकसभा सभागृहात आहे. स्थान, लोकेशन कुठं आहे? तर जे पद आता नंतर 2024च्या निवडणुकीनंतर गाजलं, लोकसभा सभापती, किंवा त्याला आपण काय म्हणतो पर्यायाने, स्पीकर ऑफ लोकसभा, येतं लक्षात. याच्या समोर या सिंगोलचं स्थान आहे. चोला साम्राज्याच्या एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता हस्तांतरित करताना सिंगोल या राजदंडाचा वापर केला जात असे. कोणतं साम्राज्य? चोल साम्राज्य. म्हणजे हा हिस्ट्रीचा पार्ट झाला. ठीक आहे. एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे राजगादीचं ज्या वेळेला हस्तांतरण होत असे त्यावेळेला सिंगोल राजदंडाचा वापर केला. न वाकणारा, क्लिष्ट कोरीवकाम केलेला सोनेरी असा हा सिंगोल एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे स्वाधीन करून सत्ता हस्तांतरित झाल्याची औपचारिकता पूर्ण करायचा.
या सिंगोलच्या वरील बाजूस नंदी भगवान शंकराचं जे वाहन आहे त्या विराजमान झालेले दिसते. नंदी हे न्यायाचे प्रतीक समजले जाते. नंदी कशाचं प्रतीक आहे? न्यायाचं, दॅट इज जस्टिस. येते लक्षात? म्हणून त्याचा वापर केलेला आहे. सिंगोल हा शब्द तामिळ शब्द आहे. सिंगोल हा मूलतः कोणत्या भाषेतला शब्द आहे? तामिळ शब्द. म्हणजे आता इथं मराठी ग्रामर पण आलं. येते लक्षात? GK सोबत. सिंगोल हा तामिळ शब्द आहे. सेम्माई मूळ तामिळ शब्द कोणता? सेम्माईवरून आला आहे. त्याचा शब्दशः अर्थ नीती, सदाचार, प्रामाणिकपणा, धार्मिकता असा होतो. शब्दशः अर्थ नीती, सदाचारण, प्रामाणिकपणा आणि धार्मिकता असा त्याचा अर्थ होतो. तामिळनाडूतील हा राजदंड न्याय व धर्म यांचे प्रतीक असल्याचे म्हटले. न्याय आणि धर्म, रिलिजन अँड ड्युटीज सिंबल. नवीन संसदेत चोल राजवंशाच्या सिंगोलची स्थापना करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण की आपण जुनी बातमी चर्चा करतो, आपण वर्षभराचं स्टेप बाय स्टेप घेतो आहे, त्याच्यामुळे येणार होती त्यावेळेची ही बातमीने नोंद करून ठेवलेली होती. आता तो झालेला आहे, सर्वांना माहिती आहे. येते लक्षात? हे जे कोरीव काम आहे, येते लक्षात? ही जी शिल्पकला तुम्हाला चित्रात दिसते आहे, ही शिल्पकला, असे शिल्प नवीन संसदेमध्ये ठिकठिकाणी कोरीव काम करून ठेवलेले आहे किंवा कोरले गेलेले आहे. त्याबद्दल आहे पुढची बातमी. संसद भवनातील वेगवेगळे शिल्प भारतातील नामवंत मूर्तिकार श्री रमेश कुमावत आणि ते विशेष करून महाराष्ट्राचे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोण आहे मूर्तिकार? रमेश कुमावत यांनी कोरलेले आहे. येते लक्षात? हा झाला सिंगोलच्या न्यूजचा भाग. पुढचं, ऐरावत भारतातील सर्वात वेगवान महासंगणक. ही बातमी मगाशी पण आपण बघितलेली आहे, मात्र त्याच्यात संदर्भात थोडं इन डिटेल नंतर न्यूजपेपरला आलेलं होतं, त्याच्यामुळे ही बातमी रिपीट झालेली आहे. मात्र पहिल्यापेक्षा या बातमीमध्ये डिटेल आहे, हे लक्षात घ्या. जर्मनीमध्ये 61वी इंटरनॅशनल सुपर कम्प्युटिंग कॉन्फरन्स जी भरली होती किंवा आयोजित केली गेली होती, यात जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटरची जी यादी होती त्याच्यामध्ये भारताच्या ऐरावतने 75वा क्रमांक मिळवला आहे. हा भारतातील सर्वात वेगवान महासंगणक ठरला आहे. भारतातला याचा जगाच्या पाठीवर त्याचा क्रमांक कितवा आहे? 75वा. हा महासंगणक पुण्यातील सेंटर ऑफ डेव्हलपमेंट फॉर ॲडव्हान्स कम्प्युटिंग, म्हणजेच त्याला शॉर्टकटमध्ये सीडॅक या संस्थेने स्थापित केला आहे, तयार केला आहे. आणि बनवला कोणी आहे? तर नेटवेब टेक्नॉलॉजीज. बनवला कोणी आहे येते लक्षात? तर नेटवेब टेक्नॉलॉजीजने. तर या ऐरावतचा जो वेग आहे, प्रोसेसिंग स्पीड जो आहे तो 13,170 टेराफ्लॉप्स आहे. संगणकाचा वेग जो प्रचंड मोठा प्रोसेसिंग स्पीड जर मोजायचा असला तर तो फ्लॉप्समध्ये मोजला जातो. येते लक्षात? तो कशात मोजला जातो? फ्लॉप्समध्ये मोजला जातो. ओके. जगातील सर्वात वेगवान 500 कम्प्युटरांच्या याच्यामध्ये भारताचा ऐरावतचा 75th नंबर आहे. येते लक्षात? म्हणजे 75 आउट ऑफ 500. आणि त्याचप्रमाणे इतरही आहे, त्यांचे क्रमांक पुढे दिलेले आहे. ऐरावतचा 75वा आहे, सीडॅकने तयार केलेला. परमसिद्धी आहे 131वा, प्रत्युष आहे 169वा आणि मिहिर आहे 316वा. येते लक्षात? हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भागमध्ये आपल्याला करंट अफेअर असू शकते. येते लक्षात? चला पुढं बातमी आहे मित्रांनो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
येतं लक्षात यांच्या त्या समृद्धी महामार्गासंदर्भातली टप्पा दुसरा कुठून कुठपर्यंत आहे तर शिर्डी ते भरवीर तालुका इगतपुरी याच्या लोकार्पण सोहळ्याची ती बातमी होती. 26 मे 2023ला त्याचं उद्घाटन एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. येतं लक्षात. आणखी इन डिटेल त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 मोठे पूल होते किंवा आहेत, 18 छोटे पूल आहे, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, 6 वेब ब्रिज, येतं लक्षात, 3 पथकर प्लाझा म्हणजे टोल बूथ्स, येतं लक्षात, आणि हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग. असं हे या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे केलेलं आहे शिर्डी ते भरवीर याची वैशिष्ट्य आहेत. नागपूर ते मुंबई, नागपूर ते शिर्डी आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं औरंगाबाद याच्या दरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ या दुसऱ्या टप्प्यामुळे कमी होणार आहे आणि त्याची कंपॅरेटिव्ह माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. अशा या बातम्या तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे तर हे काही आपल्याला पॉलिटिक्ससाठी लक्षात नाही ठेवायचं आहे. ही जी न्यूज आहे ही न्यूज पब्लिश कोणी केली आहे तर ही न्यूज पब्लिश केली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी, काही प्रायव्हेट कंपनीकडून नाही पब्लिश झाली, ती स्टेट गव्हर्नमेंटकडून. मग स्टेट गव्हर्नमेंट तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ते सत्ताधारी कोण आहे हे गौण आहे, मात्र स्टेट गव्हर्नमेंटची ही न्यूज आहे. येतं लक्षात. ही स्टेट गव्हर्नमेंटची जी न्यूज आहे ही स्टेट गव्हर्नमेंटची न्यूज कशाच्या संदर्भात आहे, इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर हा जो भाग आहे हा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग तुम्हाला भूगोलातही येतो, येतं लक्षात, आणि सोबत तो येतो ते म्हणजे इकॉनॉमीमध्ये सुद्धा, येतं लक्षात. आता त्याच्यामुळे या दोन्ही विषयांचं करंट अफेअर म्हणून तुम्ही या बातमीकडे बघू शकता. येतं शॉर्ट टर्म फॅक्च्युअल डेटावर जर विचारला तर ओके, समृद्धी महामार्गांमध्ये किती टप्प्यांमध्ये उद्घाटन झालं किंवा ओपन झालं तर ओके, किती तारखेला झालं तर ओके, सगळी बातमी या न्यूजमध्ये अशा प्रकारच्या न्यूजमध्ये कव्हर होते. या बातमीवरून तुम्ही अंदाज घेऊ शकतात की तुमच्या नोट्सचा भाग काय असला पाहिजे. येतं मित्रांनो लक्षात. चला पुढं. मगाशीच आपण एक न्यूज बघितली होती इन डिटेलमध्ये, त्याच्या संदर्भात लाईनर काही बातमी मिळालेली आहे मला नंतर. प्रवास एस टी महामंडळाचा 1 जून 1948 ते 1 जून 2023 दरम्यान 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत एस टीच्या प्रगतीसाठी. ही जी आपली एस टी आहे तिला आपण प्रेमाने लालपरी असं म्हणतो. लालपरीचे गेल्या वर्षात इलेक्ट्रिक बसचे पदार्पण झालेलं आहे एस टी महामंडळामध्ये आणि ती पहिली बस धावली नगर ते पुणे. येतं लक्षात. ही मार्गिका त्यांनी निवडली होती, येतं लक्षात. त्याच्यामुळे ही बाब लक्षात ठेवायची आहे. गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी शालिनी सिंग ही पहिली महिला NCC कॅडेट ठरली आहे. पहिली महिला NCC कॅडेट आहे. गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणं नॉर्मलमध्ये वेगळे, ही कशाबद्दल विचारलेली आहे सांगितलेली आहे, पहिली महिला NCC कॅडेट. येतं लक्षात. नाव काय, शालिनी सिंग. शालिनी सिंग यांनी इतिहास घडवला. कसा घडवला, कारण की तिने उत्तराखंडाच्या हिमालयीन भागात देशातील पहिली NCC कॅडेट म्हणून पर्वतारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कुठली आहे शालिनी सिंग? लखनौ येथील 20 वर्षीय NCC कॅडेट आहे. येतं लक्षात. पर्वतारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी ती भारतातील पहिली महिला कॅडेट NCC कॅडेट ठरली आहे. 3 कोर्सचा एक भाग, एकूण किती कोर्स? 3 कोर्सचा एक भाग म्हणून उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील इरगी व्हॅलीमध्ये, उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील इरगी या भागात 15,400 फूट शिखर चढून तिने हा
कार्यक्रम पूर्ण केला आहे, पहिला टप्पा पूर्ण केला आहे, ती पहिली ठरलेली आहे. येते लक्षात. आता पुढं कवच. काय आहे कवच? तर कवच आहे मित्रांनो, ओडिशातील बालासोर येथील, ओडिसामध्ये बालासोर येथे एक भीषण रेल्वे अपघात झाला होता. येतं लक्षात. आणि या रेल्वे अपघातामुळे रेल्वेची कवच व्यवस्था, कवच सिस्टीम चर्चेत आली होती. येतं लक्षात. रेल्वेची कवच सिस्टीम काय आहे तर ते आपण इन डिटेलमध्ये या बातमीमध्ये बघूया. ही स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे, रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. यामध्ये उच्च वारंवारता रेडिओ संप्रेषण वापरले जाते. म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये हाय लेवल रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. येते लक्षात. कवच प्रणाली 3 परिस्थितीमध्ये काम करते. कशी? समोरासमोरील जर कोलिजन होत असेल तर समोरासमोरील टक्कर, मागील बाजूस टक्कर किंवा सिग्नलचा धोका, सिग्नलमध्ये धोका निर्माण झाला असेल तर या 3 प्रणालीमध्ये ती काम करते. हे प्रत्येक स्टेशनवर आणि 1 किलोमीटर अंतरावर स्थापित केले जाते. म्हणजे प्रत्येक स्टेशनवर तर असतात, पण प्रत्येक 1 किलोमीटरवर ते इस्टॅब्लिशमेंट त्याचे असतात. याशिवाय ट्रॅक आणि रेल्वे सिस्टीममध्ये देखील कवच प्रणाली वापरली जाते. ट्रॅक सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये आणि रेल्वे सिस्टीम जी वॅगन सिस्टीम आहे तिच्यामध्येही ती वापरली जाते. या सर्व प्रणालीला अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीवर एकमेकांशी संवाद साधता येते लक्षात. विशेष म्हणजे सेंटर आणि रिसिव्हर हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश करतात. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने 2012मध्येच या तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली होती. म्हणजे ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार होतं, मनमोहन सिंग सरकारच्या काळात यावर तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात झाली, इस्टॅब्लिश झाली ती नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. या काळात या तंत्रज्ञानाचं नाव 2012मध्ये मनमोहन सिंग सरांच्या सरकारने UPA 2 सरकारने ठरवलं होतं. ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम TCAS. येतं लक्षात. आता त्याचं नाव कवच आहे. ओके, चला. जर लोको पायलट ब्रेक लावू शकला नाही तर कवच आपोआप ब्रेक लावून ट्रेनचा वेग नियंत्रित करू शकते, अशी ती पहिलं वैशिष्ट्य आहे ऑटो सिस्टीमचं. हे लाईन साईड सिग्नलची पुनरावृत्ती करते, जे उच्च गती आणि धुके हवामानासाठी खूप उपयुक्त आहे. हे 2 लोकोमोटिव्हमधील टक्कर टाळण्यास देखील सक्षम आहे. म्हणजेच एकाच ट्रॅकवर 2 गाड्या समोरासमोर आल्या तरी कोणतीही दुर्घटना घडणार नाही. ती प्रिकॉशन घेतली जाते. अशा प्रकारे ती कवच सिस्टीम इन्फॉर्मेशन्स सेंडिंग आणि रिसिविंग, पाठवणं आणि ग्रहण करणं आणि त्या गोष्टी टाळणं याच्यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र तरी पण बालासोरची दुर्घटना का झाली, ते टेक्निकल फॉल्ट होता की ह्युमन एरर होतं याच्यावर नंतर चर्चा झालेली आहे. येतं लक्षात. ते आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश पाठवते. तसेच नेटवर्क मॉनिटर सिस्टीमद्वारे ट्रेनच्या हालचालींचे थेट निरीक्षण करते. कवचच्या मदतीने लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर स्वयंचलित हॉर्न वाजवते. येते लक्षात. कसं आहे, सॅटेलाईट बेस सिस्टीम आहे. सॅटेलाईट या ठिकाणी तुमचं रेडिओ अँटिनाज असतात, GPS सिस्टीम असते. यातून माहितीची डायरेक्ट थेट देवाणघेवाण होते. त्याच्यानंतर तुमचे रेडिओ फ्रिक्वेन्सी अँटिना या मेजर याच्याशी कनेक्ट केलेले असतात. त्याच्यानंतर ते सिग्नल स्टेशन बिल्डिंगमध्येही ते इन्स्टॉल केलेले असतात. असं त्याचा एकत्रित सिस्टीम आर्किटेक्चर आहे. येते लक्षात. जसं तुमचं माझ्या घरामध्ये आपण डिश TV वगैरे वापरतो, टाटा स्काय वगैरे वापरतो, त्या प्रकारची एक सिस्टीम सोपे समजून घेण्यासाठी. ऑपरेशन, पुढची बातमी आहे ऑपरेशन ब्लू स्टार. 6 जून 2023 रोजी या घटनेला 39 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
येते लक्षात. विविध शीख गट आणि संघटनांनी या प्रसंगी ब्लू स्टार अंतर्गत लढल्या गेलेल्या शीख वीरांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेने भारतीय राजकारणावर लक्षणीय परिणाम केलेले आहेत. 1984 येतं लक्षात. 6 जून 1984 मध्ये जर्नल सिंग भिद्रनवाले यांच्या नेतृत्वाखालील फुटीरतावाद्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर ताब्यात घेतलं होतं. जनरल सिंग हे फुटीरतावाद्यांचे प्रमुख नेते होते. भिद्रनवाले सरकारला सतत आव्हान देत होते. त्याच्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांना फुटीरतावाद्यांना हुसकान लावण्यासाठी मिलिटरी पाठवली. मिलिटरी कारवाई त्या ठिकाणी केली होती. येतं लक्षात. त्याचे नाव जे ऑपरेशन पार पाडलं आर्मीने मिलिटरीने त्याला म्हटलं गेलं ऑपरेशन ब्लू स्टार. हे ऑपरेशन 1 जून ते 8 जून 1984 या दरम्यान पार पाडलं गेलं. या मोहिमेत अनेक जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि त्या ठिकाणी सुवर्ण मंदिराचं पण नुकसान झालं. पर्यायाने शीख भावना या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारवाईमुळे नाराज झाले. येतं लक्षात. शीख समुदायाने या घटनेला पूज्य मंदिराचा अपमान मानले. येतं लक्षात. त्यानंतर त्याचाच राग दुखी एका शीख स्वतःच्या बॉडीगार्डने इंदिरा गांधींच्या बॉडीगार्डने त्यांना शूट केल्याची घटना घडली आणि त्या बॉडीगार्डने तीच बातमी पुढे आहे. शीख अंगरक्षकांनी गोळ्या काढला. या हत्येमुळे शीख विरोधी दंगली भारतभर उसळल्या ज्यात हजारो लोक मरण पावले. येतं लक्षात. दरवर्षी 6 जून रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचा वर्धापन दिन साजरा केला जातो. 39 इयर्स येतं लक्षात ओल्ड ही इव्हेंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं महत्त्वाचं काही वर्ष झालेले असतील तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. बिपरजॉय सायक्लॉन आलेलं होतं त्या कालखंडामध्ये. त्याला चक्रीवादळ असं म्हणतात. बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिणेला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याच्यामुळे ते वायव्येकडे सरकू लागून चक्रीवादळात त्याचं रूपांतरण झालं आणि त्यांनी फटका दिला. येतं लक्षात. त्याच्यामुळे सर्वात जास्त फटका बसला होता बांगलादेशला. आता आपल्याला मागच्या वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणतं चक्रीवादळ कुठं निर्माण झालं होतं, त्याचं नाव काय आहे, त्याचा फटका कुठं बसला, असं आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशा प्रकारचे न्यूज तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये पाहता येतात आणि त्या शासकीय जाहिराती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या योजनेबद्दल इन डिटेल माहिती असते. येते लक्षात. आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारल्याची शक्यता आहे त्याच्या संबंधित विषयाच्या संदर्भात. मग ही जी बातमी आहे ती कशाच्या संदर्भात आहे, तर ही बातमी तुम्हाला मला विचारली गेली. कुठं विचारली गेली, तर ती आपल्याला विचारली गेलेली आहे कशासाठी, कृषी. येतं लक्षात. कृषीच्या संदर्भातली स्कीम. ओके. कृषीच्या संदर्भातली स्कीम येतं लक्षात. त्याच्यानंतर कोणती योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणजे एक पहिला टप्पा पार झालेला आहे. हा दुसरा टप्पा. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी येतं लक्षात सुरू केलेली आहे. त्याचं मिशन 2025 काय आहे, तर शेतकरी बांधवांना दिवसानी भरवशाचा वीज पुरवठा मिळावा म्हणून 30,000 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली वीज निर्मितीसाठी. ग्रामीण भागात सुमारे 19,000 रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासाला हातभार लावला जाणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी प्राधान्याने शासकीय आणि खाजगी जमिनीचा वापर करायचा आहे. ओके. तसंच शेतकरी बांधवांना एकरी 50,000 रुपये अथवा हेक्टरी 2.25 लाख रुपये वार्षिक भाडे किंवा 3% वार्षिक भाड्याने ते देण्यात येणार आहे. किमान
3 एकर जमीन महावितरण उपकेंद्रापासून 5 किलोमीटरच्या आत असणं अपेक्षित आहे. वीज उपकेंद्रापासून जवळ असणाऱ्या जमिनीला प्राधान्य दिलं जाणार आहे. भविष्यात क्रॉस सबसिडीची गरज कमी झाल्याने उद्योग व व्यवसायांना स्पर्धात्मक दराने वीज पुरवठा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाऊ शकते किंवा दिली जाणार आहे. अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाख रुपये अनुदान. म्हणजे काय आहे तर हे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी त्याच्याकरता पहिल्यांदा ती जनरेट झाली पाहिजे. मग हे जनरेशन ही निर्मिती वीज निर्मिती कशाच्या माध्यमातून होऊ शकते दिवसा तर सोलरच्या माध्यमातून. मग सोलर पॅनल्स इन्फ्रास्ट्रक्चर इस्टॅब्लिश करून ती जनरेट करायची आणि ती विकायची याच्या संदर्भातली ही योजना आहे. येतं लक्षात. पुढची बातमी. जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कुणाकडे आहेत याच्या संदर्भातली बातमी लोकमतला प्रसिद्ध झालेली होती. त्याचं ते कात्रण आहे. ओके, चला तर मग बघूया कोणाकडे आहेत. तर सर्वात जास्त आहे या ठिकाणी आकडा दिसतोय रशियाकडे आहे. त्याच्यानंतर आहेत ते अमेरिकेकडे. त्याच्यानंतर ते 225 त्याच्यानंतर आहे फ्रान्सकडे सर्वात जास्त. 3 नंबरला फ्रान्स आहे 290 काहीतरी चुकतंय. ओके, 1 नंबरला रशिया, 2 नंबरला अमेरिका, 3 नंबरला चीन, 4 नंबरला फ्रान्स, 5 नंबरला ब्रिटन. येतं लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी 6 नंबरला पाकिस्तान, 7 नंबरला भारत आणि 8 नंबरला उत्तर कोरिया. ओके, म्हणजे पाकिस्तानकडेही भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत. गेल्या वेळेला त्यांच्या संदर्भात चर्चा झाली होती, वादग्रस्त विधानं झाले होते. त्यांचे पंतप्रधान काही बोलले होते, आपले पंतप्रधान काही बोलले होते. येतं लक्षात. आपल्या विरोधी पक्षामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते बोलले होते की पाकिस्तानशी चर्चा करावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, कारण की त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, न्यूक्लिअर वेपन्स आहेत, ते आपल्यावर चालवू शकतात. मग भारताच्या वतीने उत्तर देण्यात म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या वतीने उत्तर, मग भारताकडे पण तर आहेत अण्वस्त्र, मग आपण का ती दिवाळीसाठी उडवायला ठेवली आहेत का, असं काउंटर हे झालेलं होतं. मुद्दा काय आहे, आपण देतो आहोत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, म्हणजे आपण देतो आहोत स्पर्धा परीक्षा. येतं आहे लक्षात. स्पर्धा परीक्षेमध्ये जे मुद्दे वाद किंवा चर्चिले जातात, येतं लक्षात, जे मुद्दे चर्चिले जातात, जे मुद्द्यांवर काय बनतात, न्यूज बनतात. येतं लक्षात. आणि हे मुद्दे, ह्या न्यूज तुमच्या सिलेबसचा डायरेक्ट इनडायरेक्ट भाग असतात. डायरेक्ट और इनडायरेक्ट भाग असतात. मग आता अण्वस्त्रांबद्दल जर काही जनरल प्रश्न आला तर हे स्टेटमेंट तयार नाही होणार का की सर्वात जास्त अमेरिकेकडे आहे, चुकीचं आहे विधान. सर्वात कमी भारताकडे आहे, चुकीचं आहे विधान. पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र आहे. आपल्याला काय वाटतं, पाकिस्तान कुठे कसं असेल, नाही भारताकडे असतील, नाही पाकिस्तानकडे आहे, बरोबर आहे. येतं लक्षात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आम्ही ज्या वेळेला न्यूज पेपर वाचतो त्याच्याबद्दल चर्चा करतो. येतं लक्षात. त्याच्यामुळे या न्यूजकडे व्यवस्थित आपल्या अभ्यासाचा किंवा अभ्यासक्रमाचा संदर्भ लावून बघणं अपेक्षित आहे. पुढे बघा, महत्त्वाचं त्याच्या संदर्भात आहे सिप्री. काय आहे? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. काय आहे? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन, त्याला शॉर्टकटमध्ये सिप्री म्हणतात. सिप्रीच्या अहवालानुसार जगात 12,512
एकूण अण्वस्त्र आहेत. सर्वाधिक अणुबॉम्ब रशियाकडे आहेत 4489. जगाच्या 90% अणुबॉम्ब कोणाकडे आहे फक्त, तर रशियाकडे आहे आणि अमेरिकेकडे आहे 90%. भारताकडे किती आहे, 164 आहे अण्वस्त्रे. सिप्री सशस्त्र संघर्ष, लष्करी खर्च आणि शस्त्रास्त्र व्यापार तसेच निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणासाठी डेटा म्हणजे माहिती, त्याचं विश्लेषण आणि त्याच्याबद्दल शिफारसी करत असते. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. सिप्रीचं मुख्यालय आहे स्टॉकहोम, स्वीडनमधील स्टॉकहोम येथे. स्थापना झालेली आहे 6 मे 1966 रोजी. त्यावेळेचे म्हणजे 2023च्या कालखंडात त्याचे होते प्रमुख संचालक डायरेक्टर डॅन स्मिथ. आता कोण असतील ते व्हेरीफाय करून घेणे, किंवा जर नंतर परत बातमी आली असेल तर पुढच्या टॉपिकमध्ये ते कव्हर होणारच आहे. ठीक आहे, ही झाली अण्वस्त्रांबद्दलची चालू घडामोडी. येत्या लक्षात. पुढची बातमी फारशी इन डिटेल चर्चा करण्यासाठी सारखी नाही आहे, मात्र लक्षात ठेवा 2023चा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला होता, तर डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना तो जाहीर करण्यात आलेला होता. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट. ललिता नटराजन गेट्स US गव्हर्नमेंट्स अवॉर्ड. भारताच्या नागरिक असलेल्या किंवा भारतीय असलेल्या ललिता नटराजन यांना द इक्बाल मसीहा अवॉर्ड 2023 देण्यात आला. कोणता अवॉर्ड? इक्बाल मसीहा अवॉर्ड. आता नेमकं हे काय आहे, तर वॉशिंग्टन अमेरिकेच्या कामगार विभागाने जाहीर केले की भारतातील बालमजुरी आणि आधुनिक गुलामगिरी विरुद्ध लढा देणाऱ्या ललिता नटराजन या कार्यकर्त्या आहेत. बालमजुरी निर्मूलनासाठी 2023चा इक्बाल मसीह पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. भारतातील चेन्नई येथील US कॉन्सुलेट जनरल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात, चेन्नईमधील जे USचं कॉन्सुलेट आहे, एम्बसी कॉन्सुलेट आहे, त्या ठिकाणी त्याला दिलं गेलं. समाजातील सर्वात असुरक्षित लोकांचे रक्षण करण्याचे ललिता नटराजन यांचे धाडस हे आपल्याला सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असं स्टेटमेंट केलं होतं आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या उपसचिव थेली यांनी. छळ आणि धमक्यांचा सामना करत तिने नटराजन मॅडमांनी मुलांच्या हक्कांसाठी वकिली करणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणे सुरूच ठेवले आहे. या कारणाप्रती तिच्या निर्भीड आणि बांधिलकीमुळे बालमजुरीच्या निर्मूलनासाठी तिला 2023चा इक्बाल मसीह पुरस्कार अमेरिकेतर्फे देण्यात आला आहे. ओके. जगातील पुढची बातमी आहे, जगातील पहिल्या 10 टॉप स्कूलमध्ये महाराष्ट्राच्या 3 शाळांचा समावेश आहे. पहिली आहे शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल दादर येथे. येथे लक्ष, शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल दादर येथे. दुसरी आहे स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर. तिसरी आहे ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल मुंबई. जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 स्कूल आहे. एक दादरची आहे, नगरची आहे, मुंबईची आहे आणि त्याची नावं आपण आता वाचली. येत्या लक्षात ठेवा 2023मध्ये जगातील पहिल्या 10 टॉपमध्ये महाराष्ट्रातल्या किती होत्या, भारताच्या किती होत्या, कंपॅरिझन करून माहिती काढून ठेवणं अपेक्षित आहे. येत्या लक्षात. पुढं आझादी या शीर्षकासाठी प्रसिद्ध झालेल्या निबंधाच्या फ्रेंच अनुवादासाठी अरुंधती राय, येत्या लक्षात, यांना युरोपियन एसे प्राइज जीवनगौरव पुरस्कार 2023ला देणे. युरोपियन एसे प्राइज जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? अरुंधती रायना देण्यात आला. कशाबद्दल देण्यात आला? आझादी या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या निबंधाचं लिखाण केल्याबद्दल नाही, तर त्याचं फ्रेंच ट्रान्सलेशन केल्याबद्दल. येते लक्षात.
जपानने 1907च्या कायद्यात बदल करत कायदेशीर लैंगिक संबंध संमतीचे वय 13 वर्षावरून 16 वर्ष केले. येत्या लक्षात, जपानने त्यांचं लग्नाचं वय जे पहिले 13 वर्ष होतं ते आता किती केलं, किंवा लग्नाचं म्हणण्यापेक्षा लैंगिक संबंध संमतीचे वय 13 वरून 16 वर्ष केलेले आहेत. बिश्केक कझाकिस्तानमधलं इथं 23 वर्षाखालील गटाच्या आशियाई कुस्तीचं अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवीण पांडुरंग पाटील याने 60 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. येत्या लक्षात, आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा महाराष्ट्राचं कोण, प्रवीण पांडुरंग पाटील. कोणता गट, 7 किलो. कुठं झाली स्पर्धा, कझाकिस्तानमधील बिश्केक इथं. येतं लक्षात. श्री अकाल तख्त अमृतसर येथे नवीन जथ्थेदार म्हणून ज्ञानी रघुवीर सिंग यांची नेमणूक झाली. ज्ञानी रघुवीर सिंगांची नेमणूक काय म्हणून झालेली आहे, अमृतसर येथील अकाल तख्तचे नवीन जथ्थेदार म्हणून. येतं लक्षात. आता काही वन लाईनर महत्त्वाचे आहेत ते बघून घ्या. देशातला पहिला निर्मल जिल्हा कोणता, कोल्हापूर. देशातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे कुठं सुरू झाली, भुसावळ ते आझादपूर. देशातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी कुठं आहे, मुंबई येथे आहे. देशातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदान अनिवार्य करणारं राज्य कोणतं आहे, तर गुजरात. देशातील पहिली संत्रा वायनरी कुठं आहे, तर सावरगाव, नागपूर येथे. देशातील पहिली व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे भरलं, पुण्याला भरलं. देशातील पहिली EGFची सुरुवात कुठं झाली, अरुणाचल प्रदेशला. देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठं सुरू झालेलं आहे, तर नागपूरला सुरू झाले. देशातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र आहे. देशातील युवा धोरण राबवणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते पण महाराष्ट्राचं. वन लाईनर, पोलीस भरती असेल, कोणती राज्यसेवा असेल, काही सर्व परीक्षांना काही ना काही वन लाईनर चालू घडामोडींचे विचारले जातात. त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. येत्या लक्षात. अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UIDAIचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे CEO म्हणून. वरिष्ठ IAS अधिकारी अमित अग्रवाल यांची UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. UIDAIचे पूर्ण रूप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आहे, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ इंडिया. यासोबतच सुबोध कुमार सिंग यांची राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नॅशनल टेस्ट एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. आता NTA चर्चेत आहे. नीटची परीक्षा आता 2024 जूनमध्ये जी झाली त्याच्यामध्ये पेपर लीक प्रकरण गाजलं. त्याच्यामुळे ती नीट कोण घेतं, तर NTA घेतं. मग NTAचं नियुक्ती कोण त्यावेळेला झालेली होती 2023ला, तर त्याचं नाव लक्षात ठेवा. येत्या लक्षात, सुबोध कुमार सिंग. 1993 बॅचचे अमित अग्रवाल आणि 1997 बॅचचे सुबोध कुमार सिंग छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी होते. येत्या लक्षात, अग्रवाल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव देखील आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इन शॉर्ट UIDAI बद्दल काही माहिती खाली दिलेली आहे. हे एक वैधानिक प्राधिकरण आहे, म्हणजे एक लीगल त्याला म्हणता येईल. येत्या लक्षात, ज्याची स्थापना भारत सरकारने आधार कायदा 2016च्या तरतुदीनुसार केली आहे. आधार हे प्राधिकरण तयार केलं होतं, एजन्सी तयार केली होती, एक बोर्ड तयार केलं होतं असं म्हणता येईल थोडक्यामध्ये समजण्यासाठी. पण
त्याच्या संदर्भातला पहिल्यांदा कायदा कधी आला तर तो 2016ला आला. येतंय लक्षात. हे पण बाब या बातमीवरून आपल्याला कळते. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. UIDAI कोणाच्या अखत्यारीत काम करतं? वन लाईनर प्रश्न. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ते काम करतं. उद्देश काय आहे? भारतातील सर्व रहिवाशांना आधार नावाची 12 अंकी विशिष्ट ओळख प्रदान करणे, ज्याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या व्यतिरिक्त त्याची देशभरात 8 प्रादेशिक कार्यालये देखील आहेत. मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्लीला आहे. येतं लक्षात. आणि देशभरामध्ये काय आहे? 8 प्रादेशिक कार्यालये देखील आहेत. UIDAIची 2 डेटा केंद्र म्हणजे माहिती केंद्र, एक बंगळुरू येथे आहे कर्नाटक राज्यात आणि दुसरं आहे हरियाणामध्ये मानेसर येथे. याच्यावर तुम्हाला म्हणजे सोप्या मुद्द्याबद्दल कठीण प्रश्न जर तयार करायचा झाला तर या ऑफिस प्रादेशिक कार्यालय किती आहेत याच्यावर येऊ शकतो. मुख्यालय कुठं आहे याच्यावर येऊ शकतो. किंवा जे माहिती केंद्र आहे, डेटा सेंटर्स आहे, ते कुठं आहे याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकतो. प्राधिकरणाची रचना कशी आहे? अर्धवेळ अध्यक्ष असतात म्हणजे पार्ट टाईम, हाफ टाईम. 2 अर्धवेळ सदस्य असतात आणि एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो जो प्राधिकरणाचा सदस्य सचिव अशी असेल किंवा असतो. येते लक्षात. ही बाब आपल्याला अत्यंत महत्त्वाने या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. पुढची बातमी क्रीडा क्षेत्रात संदर्भातली विशेष बातमी आहे आणि वन लाईनर आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी ढाका येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यामध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या एक कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानचा 576 धावांनी पराभव केला. 21व्या शतकातील सर्वात मोठा विजय बांगलादेशने या 546 धावांनी जो विजय मिळवला त्याचं वैशिष्ट्य आहे. 21व्या शतकातील सर्वात मोठा कसोटी विजय. येतं लक्षात. पुढं युगांडामध्ये नुकताच एका माध्यमिक शाळेवर अतिरेकी हल्ला झाला ज्यात 38 विद्यार्थ्यांसह एकूण 41 लोकांचा मृत्यू झाला होता. मुदित दानी. येतं लक्षात. याने नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशनचा पुरुष ॲथलीट ऑफ द इयर हा सन्मान प्राप्त केलेला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय आहे. तसेच त्याचा हा सलग दुसरा पुरस्कार आहे. 2 वेळेला त्याला मुदित दानी काय आहे? कोणता पुरस्कार आहे? नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशनचा पुरस्कार आहे. पुरुष ॲथलीट ऑफ द इयर. 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार. येतं लक्षात. महाराष्ट्रातर्फे दिले जाणारे सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीत महाराष्ट्राची कडेगाव ग्रामपंचायत मेघालयातील मॉकिर्डेप ग्रामपंचायतीसोबत संयुक्तरित्या 3ऱ्या स्थानी होती. राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची कामगिरी आपण बघतो आहोत. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीची जी श्रेणी आहे तिच्यामध्ये महाराष्ट्रातलं कडेगाव ग्रामपंचायत आणि मेघालयातील मॉकिर्डेप या ग्रामपंचायतीला संयुक्तरित्या 3ऱ्या स्थानावर ते ग्रामपंचायत श्रेणीमध्ये आहे. दुसरं महत्त्वाचं सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत सुरत महानगरपालिका आणि मलकापूर नगर परिषद आणि सुरत महानगरपालिका मलकापूर महाराष्ट्रात आहे. येत्या लक्षात. मलकापूर नगर परिषद कराड सातारा यांना संयुक्तपणे 3ऱ्या स्थानी देण्यात आले. सुरत महानगरपालिका आणि मलकापूर नगर परिषद कराड सातारा संयुक्तपणे 3ऱ्या स्थानी. गैर सरकारी संस्था या श्रेणीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुण्याच्या भारतीय जैन संघटना
3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. येतं लक्षात. नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन NGO श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आलेला आहे? जैन संघटना, पुण्याची जी भारतीय जैन संघटना आहे तिला तो प्रदान करण्यात आला. लेबननला नमवून भारत चॅम्पियन बनला. इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल स्पर्धेत जेतेपद भारताने मिळवलं. येतं लक्षात. याआधी भारताने 2018 साली ही स्पर्धा जिंकलेली होती. सन 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेनंतर ही स्पर्धा कोरोनाच्या महामारीमुळे आयोजित करण्यात आलेली नव्हती. कोणती स्पर्धा? इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप स्पर्धा. येतं लक्षात. हा महत्त्वाचा भाग या बाबतीतला. येतं लक्षात. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत अभिषेकला सुवर्ण. बातमी आहे. इंडियाने 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत कंपाऊंड सांघिक प्रकारामध्ये सुवर्ण आणि वैयक्तिक प्रकारात रौप्य असं पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. ते कोणी प्राप्त करून दिले भारताला? येतं लक्षात. वर्माने प्राप्त करून दिले. अभिषेक वर्मा. येतं लक्षात. अभिषेकचे हे 3रे वैयक्तिक सुवर्णपद ठरले. 2021 मध्ये पॅरिस टप्प्यानंतर हे त्याचे पहिलेच सुवर्ण पदक आहे. त्याने पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक पोलंडच्या रोकला येथे 2015 मध्ये जिंकलेले होते. येतं लक्षात. त्याच्यामुळे त्याचं नाव लक्षात ठेवा. ही खेळाडू कोणत्या क्षेत्रात संदर्भात आहे ते लक्षात ठेवा. बघा, ओजस देवतळे, ओके, त्याच्यानंतर प्रथमेश जाचकर आणि अभिषेक वर्मा ही खेळाडूंची नावं जर तुम्हाला विचारली तर कोणत्या खेळासंदर्भात आहे? तर तिरंदाजी स्पर्धेसंदर्भात आहे. एवढं तरी किमान लक्षात ठेवा. येतं लक्षात. पुढं बॅडमिंटन दुहेरीत. येतं लक्षात. बॅडमिंटन दुहेरीत ऐतिहासिक सुवर्णपदक भारताला मिळालेलं आहे. सुपर 1000 स्तरावर कोणतीही स्पर्धा जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. येतं लक्षात. कोणी जिंकली ती? मुंबईकर असणारा शटलर चिराग शेट्टी याने आपला साथीदार सात्विक साईराज याच्यासोबत ही स्पर्धा जिंकली. येतंय लक्षात. खूप महत्त्वाची 2 नावं आहेत. बॅडमिंटन संदर्भातली आहेत. नाव काय? शटलर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. कोणती स्पर्धा जिंकली? सुपर 1000 स्तरावर कोणतीही स्पर्धा कंपाऊंडमध्ये म्हणजे जोडीने जे खेळलं जातं त्या जोडीमध्ये या भारतीय जोडीने ऐतिहासिक सुवर्ण मिळवलेलं आहे. येतं लक्षात. याआधी या स्पर्धेमध्ये एकेरीमध्ये सानिया नेहवालने मिळवलं होतं 2010 आणि 12 मध्ये आणि एकेरीमध्ये पुरुषांमध्ये किदंबी श्रीकांतने मिळवलेलं होतं 2017 मध्ये जेतेपद मिळवलेलं होतं. दुहेरीमधलं हे पहिलंच जेतेपद आहे. इतिहास घडवलेला आहे या जोडीने, म्हणून मला ही बाब महत्त्वाची आहे. 2023च्या क्रीडा पुरस्कारांसाठी महत्त्वाने हे लक्षात घ्या. येतं लक्षात. गीता प्रेसला 2021चा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो 2023ला देण्यात आला, ती गोष्ट वेगळी. 2021चा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूरच्या, गीता प्रेस कुठली आहे? गोरखपूरची, तिला देण्यात येणार. अहिंसक आणि इतर गांधीवादी माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याकरता तो देण्यात आलेला आहे. गीता प्रेसच्या स्थापनेला 100 वर्ष देखील पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे गीता प्रेस वगैरे त्या संदर्भातली माहिती काढून ठेवणे गरजेचे आहे. ओके, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ती भारतात काम करते आहे गांधी विचारसरणीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. पुढची बातमी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 22 जून 2023ला, येतंय लक्षात, परिचर या
व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना वर्ष 2022 आणि 23साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. 22-23साठी प्रदान करण्यात आले. कोणते पुरस्कार? राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील परिचारिका ब्रिगेडियर अमिता देवराणी, महाराष्ट्रीयन परिचारिका ब्रिगेडियर अमिता देवराणी, पुष्पा श्रावण पोडे आणि सहाय्यक परिचारिका सुजाता पीटर तुस्कानो यांचा समावेश आहे. येत्या लक्षात, प्रतिष्ठित पुरस्कार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिचारिका म्हणजे नर्सेस असतात. तुमच्या माझ्या जनरल लँग्वेजमध्ये शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला परिचारिका म्हणतात. कोणता पुरस्कार? तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटगेल पुरस्कार 22-23ची नावं आपण आता चर्चा केली. महाराष्ट्रात ज्या व्यक्तींना देण्यात आला. GE जनरल इलेक्ट्रिक्स एरोस्पेसने गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड म्हणजे HAL सोबत भारतीय हवाई दलाच्या लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजे LCA MK2 तेजससाठी जेट इंजिनाच्या संयुक्त उत्पादनासाठी करार केला. जनरल मोटर्स सारखं जनरल इलेक्ट्रिक्स आहे. येत्या लक्षात, त्याने HAL सोबत भारताचा करार केला आहे. येत्या मित्रांनो लक्षात. आताची ही व्हिडिओ याच ठिकाणी पॉज करूया. भाग 5वा तुम्ही ऐकला, पूर्ण ऐकत जा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जसे जसे अपडेट व्हिडिओ असतील तसे तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि बेल आयकॉनला फक्त सबस्क्राईबच करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा, अलर्ट ऑन ठेवा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओजचे प्रॉपर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. इतर मित्रांमध्येही शेअर करायला विसरू नका. येत्या मित्रांनो लक्षात. आणि व्हिडिओ सर्व पातळीचे